मंडल अधिकाऱ्यांचं 8 महिन्यांचं थकीत वेतन काढण्यासाठी उत्तर सोलापूरच्या निवासी नायब तहसीलदाराला 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्याचं 8 महिन्यांचं थकीत वेतन काढण्यासाठी निवासी नायब तहसीलदाराला 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। ही घटना उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात घडली। चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे वय 52 राहणार शिवरत्ननगर जोळे सोलापूर असं रंगेहात पकडलेल्या नायब तहसीलदाराचं नाव आहे। एका मंडल अधिकाऱ्याचं 7 महिन्यांचं वेतन थकीत होतं। हे थकीत वेतन काढण्यासाठी निवासी नायब तहसीलदारानं 60,000ची मागणी केली होती। तडजोडी अंती नायब तहसीलदारानं 40,000त काम करण्याचं अंतिम केलं। सोमवारी 40,000 रुपये घेताना पुणे लाचलुचपत विभागाच्या पथकानं त्याला रंगेहात पकडलं। हेडगिरे याला ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती। उत्तर तहसीलला लागूनच सोलापूर लाचलुचपत विभागाचं कार्यालय आहे। मात्र तक्रारदार मंडल अधिकाऱ्यांनी पुण्याच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती।